इनफर्टिलिटीचे इश्यूज आता म्हणजे त्या इनफर्टिलिटीवर ऍक्च्युली एक अख्खं मोठं लेक्चर होऊ शकतं, एवढं मोठं त्याची कारणं पण आहे आणि त्याचं सगळी हे पण आहे की कशामुळे ते होतंय. आणि त्याचं प्रमाण आता कसं आहे, डिमांड आणि सप्लाय चेन असते नेहमी. तुम्हाला इनफर्टिलिटी दिसतेच इतकी आहे की समाजामध्ये की तुम्हाला म्हणजे त्यांचं तर सप्लाय वाढणारच, की IVF सेंटर निर्माण होणारच, कारण ते पूर्ण भरून ओसाडून वाहत आहे IVF सेंटर. आणि इनफर्टिलिटीच्या केसेसच इतके आहेत. तर त्याच्या मागची कारणं पण आहे. आता म्हणजे लेट मॅरेजेस होत आहेत की बऱ्याच 30-32 नंतर मुलींचे मॅरेजेस होत आहेत, मुलांची तर 35 नंतरच होत आहेत. आणि मग त्याच्यानंतर पण त्यांना 1-2 वर्ष अजून हवी असतात थोडंसं एक्सप्लोअर करायला. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणणार की आता आम्ही सेटल झालोय आणि मग आता मी 35 झाले आणि आता मला चान्स घ्यायचा आहे. आणि मग त्यांना हवं असतं की आता मी 35शी झाले आणि मला आता 1 महिन्यात लगेचच मी प्रेग्नंट व्हायला पाहिजे. तर हे असं नसतं. आपलं काय ते स्विच नाहीये की ते ऑन ऑफ केलं आणि ते झालं म्हणून. तर त्याच्यामुळे इनफर्टिलिटीचे केसेस खूप वाढतात. आणि मग ते डिमांड सप्लाय सारखं मग ते सप्लाय पण वाढणारच. तुमच्या केसेस वाढल्या की तुमचे शॉप्स पण वाढणार.